आज आपण मतदान कार्ड कसं अप्लाय करायचं आहे या ठिकाणी बघूया. त्यासाठी गुगलला येऊन तुम्ही voters.gov.in जायचं आहे. त्यानंतर असा एक इंटरफेस ओपन होईल. तिथं तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. यासाठी तुम्हाला आधी जर नवीन युजर असाल तर रजिस्टर युजर म्हणून करून घ्यायचं रजिस्टर. त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेनच. त्यानंतर या ठिकाणी OTP टाका आणि लॉग इन म्हणा. त्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. इथं फॉर्म 6वर क्लिक करायचे. नवीन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म 6 असतो. या ठिकाणी तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं मतदारसंघ कोणता आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आणि मराठीमध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट होऊन येईल. पण त्यामध्ये तुम्हाला काळजी घ्यायची की मराठीमध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे का. नसेल तर तुम्हाला मराठी टायपिंग करून व्यवस्थित करावं लागेल. या ठिकाणी तुम्हाला फोटो, पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. फोटो थोडा सेट करून घ्यायचा आहे आणि सेव्ह म्हणायचं आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी रिलेटिव्ह कोणत्याही रिलेटिव्हची एक माहिती लिहायची आहे. त्यानंतर तुमचं कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे. नेक्स्ट म्हणायचं आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. मेल फिमेल, तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे. काळजी घ्यायची आहे की चुकलं नाही पाहिजे काही. त्यानंतर सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट तुमचे टाकायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड टाकू शकता, पॅन कार्डही टाकू शकता. मी इथे आधार कार्ड टाकतोय. आधार कार्ड सेल्फ अटेस्टेड करून टाकायचं आहे. म्हणजे प्रिंट काढून त्याच्यावरती तुमची साईन करून अपलोड करायचे. या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेतोय. इथे ॲड्रेस टाकून घेतलेला आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं आहे. सेल्फ अटेस्टेड या ठिकाणी पण आधार कार्ड अपलोड करतो आहे मी. अपलोड करून घेतलेलं आहे. इथं जर तुम्हाला काही डिसेबिलिटी असेल तर सिलेक्ट करायचं आहे, नाहीतर अदरवाईज नो म्हणायचं. नेक्स्ट करायचं आहे. तुमच्या फॅमिलीमधील कोणाचं पण एखाद्याचं आपण या ठिकाणी आधार वोटिंग कार्ड डिटेल टाकायची आहे. तुमच्या टाऊनचं नाव टाकायचं आहे. स्टेट सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं. तुम्ही या ठिकाणी तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती किती वर्षापासून राहता या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे ते.
मित्रांनो, आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन माहिती घेऊन येईन मी. या ठिकाणी तुमचं प्लेस टाकायचं आहे. नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. हा कॅपेचा टाकून घ्यायचा आहे. असं तुमचा फॉर्म फिलअप केलेला दिसेल. त्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे. येस म्हणायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. हा ॲक्नॉलेजमेंट नंबर भेटेल तुम्हाला. ह्याने तुम्ही फ्युचरमध्ये चेक करू शकता.